सर्वांना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। बघा, आज मी तुम्हाला सांगणार आहे की नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि नवीन वर्ष खूप चांगलं जाण्यासाठी, भरभराटी होण्यासाठी, घरातली नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये कोणाची नजर आहे, बाधा आहे, संपूर्ण नाहीसं होण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। तो उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे, ते करून बघा, तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल हा उपाय केल्याने। याच्याने काय होईल, धन असते ते आकर्षित होतं, नकारात्मक शक्ती बाहेर जाते, आजार आपल्या घरामध्ये येत नाही। घरामध्ये कितीही कोणी वाईट व्यक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश केला तरी सुद्धा त्याची जी दृष्ट असते ती आपल्या घराला लागत नाही आणि आपल्या घरामध्ये पैशाची आवक वाढते, घरातल्या लोकांची प्रगती होत असते। म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर। आता नवीन वर्ष सुरू 1 जानेवारीपासून होणार आहे, तर मग आपल्याला 31 तारखेला करायचं आहे। जर तुम्हाला 31 तारखेला करणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, 1 तारखेला सकाळी हा उपाय करू शकतात। त्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगते, लाल कलरचा कापड घ्यायचा, चौकोनी तुकडा घ्यायचा लाल कलरचा, त्याच्यामध्ये अर्धा किलो तुरटी घ्यायची। तुरटी माहिती आहे ना, पांढऱ्या कलरची, ती पांढऱ्या कलरची तुरटी घ्यायची किंवा भुगा असेल तरी सुद्धा चालेल। अर्धा किलो तुरटी घ्यायची, त्याच्यामध्ये 2 लवंग आणि 2 विलायची घ्यायची आहे, त्याला गाठ मारायची आहे आणि आपला मुख्य डोर आहे त्या ठिकाणी ते बांधून द्यायचं आहे। मुख्य दरवाजाच्या आतमधून तुम्ही बांधू शकता किंवा बाहेरून सुद्धा बांधू शकतात, जशी तुमची इच्छा, पण शक्यतो आतमधूनच बांधा, म्हणजे जो कोणी येईल ते तुम्हाला सारखं सारखं विचारणार नाही हे काय आहे। त्यामुळे आपण घरातून बांधलं तरी सुद्धा चालेल। हा उपाय करून बघा, हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील। कारण की ह्या उपायाने काय होतं, आपल्या घरातली नकारात्मक शक्ती जी असते ती पूर्ण बाहेर जात असते, कुणाची दृष्ट लागत नाही, आजार पण घरामध्ये येत नाही, जे आपले काही अडलेली कामं आहेत ते मार्गी लागतात, पैशाचे जे प्रश्न आहेत ते समाप्त होतात आणि आपल्या घरातल्या लोकांची प्रगती व्हायला लागते। बघा, हा अनुभव घेऊन बघा, कारण की तुटी ही वास्तुशास्त्राप्रमाणे खूप शुभ सांगितलेली आहे आणि याचा जर उपाय आपण नवीन वर्षामध्ये केला तर याचा लाभ आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने होईल। तर हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा, नक्कीच तुम्हाला पुढच्या वर्षापर्यंत खूप चांगला अनुभव येईल। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।